आज यामिनीताईंनी गणपतीच्या मंदिरात जाऊन त्यांचा नवस पूर्ण केला. खूप नवस केल्यानंतर लग्नाच्या 10 वर्षानंतर यामिनीताई गर्भवती राहिल्या होत्या. रोहित हा संपतराव आणि यामिनीताईंचा एकुलता एक मुलगा. त्यांनी देवळागणिक माथा टेकवला, न विसरता पूजा अर्चा केली, कितीतरी नवस केले. शेवटी देवानेही त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना आईवडील होण्याचा आनंद मिळाला. सामान्य आर्थिक परिस्थितीत असूनही त्यांनी रोहितसाठी सर्वस्व अर्पण केलं. त्याला लाडाने प्रेमाने वाढवलं. संपतराव आणि यामिनीताई त्याला एका चांगल्या शाळेत घातलं आणि त्याला उत्तम संस्कारही दिले. हळूहळू रोहित मोठा झाला. तोही आईवडिलांवर अपार प्रेम करायचा. शिक्षण पूर्ण होताच त्याला एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिथे त्याची ओळख निकिताशी झाली. ती त्याच्याच वर्गात शिकत होती. निकिताला पाहताच रोहितच्या मनात प्रेमाची पालवी फुटली. त्याला जाणवले, हीच ती जिला मी माझ्या आयुष्याची जोडीदार बनवू शकतो. रोहितने पटकन निकितासोबत मैत्री केली. निकितालाही त्याची साथ हवीशी वाटू लागली आणि बघता बघता ही मैत्री प्रेमात बदलली. एक दिवस रोहित म्हणाला, निकिता, माझ्या घरी चल, आईवडिलांची तुला ओळख करून देतो. हो नक्कीच, कधी जायचं? आजच जाऊया. ओके ठीक आहे. निकिता रोहितच्या घरी आली. संपतराव आणि यामिनीताईंना भेटली. हळूहळू तिचं त्या घराशी नातं जुळलं गेलं. ती नेहमी घरी आल्यावर यामिनीताईंना मदत करायची, स्वतः चहा करून द्यायची, प्रेमळ गप्पा मारायची. यामिनीताईंना निकिता मनापासून आवडू लागली. त्यांना आधीच अंदाज आला होता की रोहित आणि निकिताचं नातं मैत्रीपुरतं नाही, त्या पलीकडे काहीतरी आहे. पण त्यांनी त्याबद्दल कधीही विचारलं नाही. रोहितही तिच्याविषयी घरी फारसं बोलायचा नाही. फक्त चांगली मैत्रीण म्हणून तिची ओळख करून दिली होती. त्याला आधी नोकरी मिळावी, मग पुढचं पाऊल टाकावं असं वाटत होतं. अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण होताच त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. आता लग्नासाठी हीच योग्य वेळ आहे असं त्याने ठरवलं. एका संध्याकाळी त्याने आईला विचारलं, आई, तुला निकिता कशी वाटते ग? तेव्हा यामिनीताईंनी स्मित हास्य करत उत्तर दिलं, का रे, असा अचानक प्रश्न का विचारतोयस? सांग की, चांगली मुलगी आहे ती. मी असं विचारतोय की तुला निकिता सुनबाईच्या रूपात कशी वाटेल? यामिनीताईंनी प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं. रोहित, निकिता मला सून म्हणून कशी वाटते यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की ती तुला पत्नी म्हणून कशी वाटते. तुला ती आवडते ना रोहित? रोहित हलकासा हसला. हो आई, आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो. आता लग्न करायचं आहे. यामिनीताई आनंदाने म्हणाल्या, आम्हाला तर आधीपासून सगळंच माहिती होतं. फक्त वाट पाहत होतो की तू कधी सांगणार ते. आता फक्त एकच सांग, निकिताला नववधू म्हणून घरी कधी आणत आहेस? आता आपल्यालाही तिच्या आईवडिलांशी बोलायला हवं. असं करू, आपण त्यांना घरी जेवायलाच बोलूया. आईला एवढं आनंदी झालेलं पाहून रोहित आनंदाने हरवून गेला. तो मनात विचार करू लागला, चला, पहिली पायरी तर पार पडली. आई खुश म्हणजे बाबा पण आमच्या लग्नाला परवानगी देतील. तेवढ्यात आई म्हणाली, रोहित, माहिती नाही निकिताने तिच्या आईवडिलांना सांगितलं असेल की नाही. आई, जसं तुला मी काही न सांगता माझ्या मनातलं कळलं, तसं तिच्या आईलाही या गोष्टीचा अंदाज नक्कीच असणार. तुम्हा लोकांच्या नजरेतून हे लपून राहू शकत नाही. आणि तसंही निकिता आजच तिच्या आईवडिलांशी बोलणार आहे. तिला खात्री आहे की तिच्या आईवडिलांचाही होकार असेल. दुसरीकडे निकिताने तिच्या आईला विचारलं, आई, मला तुला काहीतरी सांगायचं आणि विचारायचं आहे. त्यावर मोहिनीताई हसून म्हणाल्या, निकिता, मला रोहित पसंत आहे. तुला अजून काही सांगायचं आहे का? तेव्हा निकिता चकित झाली. आई, तुला कसं कळलं? बाळा, मी तुझी आई आहे. तुला काय वाटतं, गेली 2 वर्ष तुझ्या मनात जे काही चालले ते मला कळणार नाही? मी तुझ्या प्रेमाची चाहूल केव्हाच घेतली होती. तुला रोखणं किंवा काही म्हणणं योग्य वाटलं नाही, कारण रोहित आम्हालाही पहिल्यापासूनच आवडतो. खूप चांगला मुलगा आहे. आणि राहिली मर्यादेची गोष्ट तर ती तुला ठाऊकच आहे.
माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. निकिताने प्रेमाने आईच्या गळ्यात हात टाकून तिला घट्ट मिठी मारली आणि काळजीने विचारलं, पण आई, बाबा या लग्नाला तयार होतील का? निकिता, अगं, तुझ्या बाबांना हे सगळं माहिती आहे. आम्ही दोघांनी यावर चर्चासुद्धा केली आहे. फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं बाकी होतं. तेवढ्यात निकिताच्या मोबाईलवर रोहितच्या आईचा म्हणजेच यामिनीताईंचा फोन आला. निकिता फोन उचलत म्हणाली, हॅलो आंटी. निकिता बाळा, आता आंटी नाही म्हणायचं, तू मला आई बोलू शकतेस. निकिता लाजल्याने हसून म्हणाली, ठीक आहे आई. बाळा, मला तुझ्या आईशी थोडं बोलायचं आहे. तिला फोन देशील का? हो आई, देते. निकिताने मोहिनीताईंना फोन दिला. हॅलो यामिनीताई, कशा आहात? मी एकदम ठणठणीत आहे. आज संध्याकाळी आपण एकत्र जेवायला बसूया म्हणून फोन केला होता. नक्कीच, आम्ही येतो. आणि तसंही तुम्हाला निकिताने सांगितलंच असेल. हो, आजच सांगितलंय, पण मला आधीपासूनच कळलं होतं की या दोघांमध्ये काहीतरी विशेष आहे. हे ऐकून यामिनीताई देखील हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, आपण सर्व संध्याकाळी भेटूया. दोन्ही कुटुंबांनी मिळून निर्णय घेतला आणि धूमधडाक्यात रोहित आणि निकिताचं लग्न पार पडलं. निकिता आधीपासूनच रोहितच्या घरी येत जात होती आणि तिच्या नम्र आणि समजूतदार वागणुकीमुळे यामिनीताई खूप आनंदी होत्या. त्यांना खात्री होती की त्यांना सुनीच्या रूपात एक उत्तम मुलगी मिळाली आहे आणि त्या तिला नेहमी एका मुलीप्रमाणे प्रेम देणार होत्या. पण नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडेलच असं थोडंच असतं. लग्न झालं आणि लग्नानंतर सगळं काही बदलून गेलं. निकिता आता पूर्णतः वेगळी वागू लागली होती. आधी जशी प्रेमळ आणि आपुलकीने वागायची तसं काहीच राहिलं नव्हतं. तिला फक्त रोहितच हवा होता. यामिनीताई आणि संपतराव हे दोघे तिला आता नकोसे वाटू लागले होते. खरं तर ते दोघे कधीच तिच्या आयुष्यात अडथळे बनले नव्हते, पण तरीही निकिता यामिनीताईंना दुर्लक्षित करायची. त्यांच्या बोलण्यालाही ती उत्तरही देत नव्हती. शिवाय अनेकदा अपमानास्पद वर्तन करू लागली. हे सगळं ती नेमकं तेव्हाच करायची जेव्हा रोहित घरी नसायचा. यामिनीताई खूप प्रेमाने तिच्याशी वागत होत्या. त्यांच्या मनात एकच आशा होती की प्रेमाने प्रत्येक माणूस नतमस्तक होतो, अगदी दगडाचं काळीजही वितळतं. पण यामिनीताई जसा विचार करत होत्या तसं काहीच घडलं नाही. निकिताचं वागणं दिवसेंदिवस आणखी वाईट होत गेलं. रात्री रोहित घरी आला की ती त्याचे कान भरायची. आज तुमच्या आईने तसं केलं, आज त्यांनी असं केलं, आज त्या असं बोलल्या. त्याच्या सतत तक्रारींना रोहित वैतागू लागला. रोहितला हे सगळं खोटं वाटत होतं, कारण तो आपल्या आईला चांगलंच ओळखत होता. त्याला ठाऊक होतं त्याच्या आईने असं काहीच केलं नसेल. मग निकिताला नक्की काय हवंय? रोहितच्या मनात विचारांची गर्दी होत होती. ती वेगळं होण्यासाठी हा सगळा डाव रचते का? निकिताच्या मनात उठलेलं वादळ रोहितलाही जाणवत होतं. हळूहळू दोघांमध्ये भांडणं वाढू लागली. आता ही भांडणं फक्त रात्रीपुरती मर्यादित राहिलेली नव्हती, ती घरभर ऐकू येऊ लागली. साऱ्या घरात अशांतता पसरली होती. संपतराव आणि यामिनीताईंना हे सहन होत नव्हतं. त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू आली. आता यावर काय उपाय काढावा या द्विधा अवस्थेत काही दिवस असेच निघून गेले. त्यांना काही सुचत नव्हतं. यामिनीताई एके रात्री संपतरावांना म्हणाल्या, अहो, जर आपल्या इथे राहण्यामुळे आपल्या मुलांच्या संसारात दुःख निर्माण होत असेल तर आपण त्यांच्यापासून दूर गेलंच पाहिजे. संपतरावांनी शांतपणे ऐकलं आणि मूकसंमती दर्शवली. ते म्हणाले, तू बरोबर बोलतेस. आपण रोहित आणि निकिताला स्पष्ट सांगूया. त्यांना आमच्यासोबत राहायचं नसेल तर ते दुसरीकडे जाऊन राहू शकतात. हे ऐकून यामिनीताईंना धक्काच बसला. अहो, हे काय बोलताय तुम्ही? आपण त्यांना असं कसं सांगू शकतो? संपतराव निर्धाराने म्हणाले, का सांगू शकत नाही? हे घर आपलं आहे. मी माझ्या कष्टाच्या कमाईने उभारलेलं आहे हे घर. आणि या घराला सोडून आपण कुठे जाणार आणि का जायचं? नाही, हे चुकीचं होईल. याचा अर्थ असा होईल की आपण त्यांना आपल्या घरातून बाहेर काढलं. यामिनी, तू जरा जास्तच विचार करतेस. तू चुकीचा विचार करत आहेस.
अहो, पण मला वाटतं आपल्या या निर्णयामुळे आपल्या मुलांचे आयुष्य नरक बनू नये. रोहित कधीच आपल्यापासून दूर जाणार नाही. त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. पण यावेळी तो मजबूर आहे. बिचारा तो एकटा तरी काय करणार? एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर. तो आपल्याला सोडू शकत नाही आणि नाही त्याच्या बायकोला. मला भीती वाटते जर असं चालू राहिलं तर त्यांचे वाद वाढत जातील आणि एक दिवस घटस्फोटाचा वेळ येईल. हे घर खूप मोठं आहे. 3 बेडरूम आहेत. आपल्याला एवढ्या मोठ्या घराची काय गरज आहे? उगाचच साफसफाई करत बसावं लागल. आपल्यासाठी 1 रूम 1 किचन हॉल पुरेसा आहे. संपतराव आश्चर्यचकित होऊन आपल्या पत्नीच्या बोलण्याकडे पाहत होते. त्यांना वाटत होतं एका आईचं मन किती विशाल आणि त्यागमय असतं. शेवटी संपतरावांना यामिनीताईंच्या पुढे हार मानावी लागली आणि त्यांचा निर्णय स्वीकारावा लागला. त्यांनी रोहितला काही न सांगता स्वतःसाठी घर शोधायला सुरुवात केली. एके दिवशी संपतरावांनी यामिनीताई स्कूटीवर बसून खूप लांब निघून गेले. अशा ठिकाणी जिथे ते कधीच गेले नव्हते. तिथे समोरच वृद्धाश्रम होतं आणि त्या वृद्धाश्रमाच्या फलकावर लिहिलं होतं, आभाळमाया वृद्धाश्रम. संपतरावांचे पाय आपोआपच तिथे थबकले. लक्ष देऊन त्यांनी आश्रमाकडे पाहिलं आणि यामिनीताईंना म्हणाले, यामिनी, चल आपण आज जाऊन पाहूया इथली व्यवस्था कशी आहे ती. यामिनीताईंनी थोडं आश्चर्यचकित होत विचारलं, तुम्ही काय विचार करत आहात? आता आपण वृद्धाश्रमात राहायचं? अगं, निदान पाहूया तरी. संपतरावांचे बोलणे ऐकून त्या आश्रमात आल्या. तिथे स्वच्छता खूप होती. कुठून तरी हसण्याचा आणि बोलण्याचा जोरजोरात आवाजही येत होता. दोघे रिसेप्शनकडे गेले. तिथे एक तरुण मुलगी बसली होती. तिचे नाव राधिका. शरदराव, संपतराव आणि राधाताईंना पाहताच राधिका उभी राहिली आणि म्हणाली, या काका काकू. तिने खुर्चीकडे इशारा करत त्यांना बसायला सांगितलं. बसा. संपतराव खुर्चीवर बसताच म्हणाले, इतका हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज. राधिका हसत म्हणाली, काका काकू, इथलं वातावरण खूप आनंदाने भरलेलं आहे. इथे लोक आपलं दुःख विसरण्यासाठी येतात. तासनतास गप्पा मारतात. सकाळी प्राणायाम करतात, व्यायाम करतात. मग एकत्र नाश्ता होतो. नंतर आपल्या खोलीत जाऊन रोजची कामं करतात. दुपारी जेवण झाल्यावर आराम करतात. संध्याकाळी एकत्र फिरायला जातात आणि एकमेकांची काळजी घेतात. यामिनीताईंनी प्रश्न केला, पण त्यांना इथे राहायचं दुःख नाही वाटत? नाही काकू, इथं राहणारे बरेच जण दुःखापासून पळून आलेले आहेत. एकटेपणा दूर करण्यासाठी, तणाव दूर करण्यासाठी काही लोक त्रासून इथं आलेले आहेत, तर काही जण आनंदाने आलेले आहेत. आनंदाने? यामिनीताईंनी आश्चर्याने विचारले. हो काकू, काहींची मुले परदेशात राहतात. त्यांनी आईवडिलांना तिथे नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जायचं नव्हतं आणि मुलांनाही त्यांना एकटे ठेवायचं नव्हतं, म्हणून ते इथे आले. त्यांची मुलं नेहमी पैसे पाठवतात आणि फक्त आपल्या आईवडिलांसाठीच नाही तर काही दानशूर लोक मोठी देणगी देऊन वृद्धाश्रमाला मदत करतात. हो, काही असे आहेत जे दुखावले गेले आहेत आणि काही जण तर असे आहेत ज्यांना घरातून हाकलून देण्यात आलं. आपल्या घराच्या आणि मुलांच्या मोहात अडकून त्यांनी स्वतःचं सगळं मुलाच्या नावावर करून टाकलं आणि दुर्दैवाने इथे यावं लागलं. बोलता बोलता राधिका थोडी भावूक झाली. स्वतःला सावरत ती म्हणाली, बोला काका, तुम्ही इथे कशाला आले आहेत? मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकते? नाही नाही बाळा, आम्ही फक्त इथून जात होतो म्हणून थोडं पाहायला आलो. ठीक आहे, आता निघतो आम्ही. राधिका म्हणाली, ठीक आहे काकू, पण भविष्यात जर आमच्या लायकीचं काही काम असेल तर नक्की सांगा. नक्की बाळा, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. बाहेर पडताच संपतराव यामिनीताईंना म्हणाले, एका छोट्याशा 1 रूम किचनच्या घरात एकटं राहण्यापेक्षा हे कितीतरी चांगलं आहे. या ठिकाणी आपल्यासारख्या वयांच्या लोकांसोबत राहता येईल. तुला काय वाटतं? हो, मलाही तिथलं वातावरण खूप सकारात्मक वाटलं. सगळं प्रसन्न वाटत होतं. मला वाटतं तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात. वृद्धाश्रमातील आनंदी वातावरण पाहून यामिनीताई सुखावल्या होत्या. हे पाहून संपतराव म्हणाले, मग काय यामिनी, सोडायचं का ते घर? हो, पण रोहित ऐकणार नाही. त्याच्यासाठी हा निर्णय खूपच कठीण ठरेल. त्याच्यासमोर हे बोलण्याचं धाडसच नाही होणार. यामिनीताई दुःखाने भरलेल्या आवाजात म्हणाल्या, माहिती आहे, पण जेव्हा तो टूरवर जाईल तेव्हा आपण शिफ्ट होऊ. नंतर तो भेटायला येईल तेव्हा त्याला समजावून सांगू.
शेवटी यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे. हो, तुम्ही बरोबर म्हणता. हेच आपल्या सर्वांसाठी योग्य आहे. असं बोलताना यामिनीताईंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. त्यांनी आत्तापर्यंत दाबून ठेवलेलं पाणी गळागळा वाहू लागलं. संपतरावांनी त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले, यामिनी, रडू नकोस. कदाचित आपल्या नशिबात हेच लिहिले. यात कोणाचाही दोष नाही. मी घरात असताना सगळे पाहिले. तू किती प्रयत्न केलेस हे मला माहिती आहे. पण आता पुरे. रडणं थांबव आणि थोडंसं धाडस दाखव. पुढच्या आठवड्यात 4-5 दिवसांनी रोहित टूरवर जाणार आहे. तेव्हा यामिनीताईंनी त्याच्याकडे जाऊन विचारलं, रोहित बाळा, परत कधी येणार आहेस? आई, 5 दिवसांची टूर आहे. काय झालं? तू उदास दिसतेस. तब्येत बरी आहे ना? हो बाळा, मी ठणठणीत आहे. फक्त मन थोडं जड वाटतं आहे. रोहित लगेच म्हणाला, आई, मी ही टूर कॅन्सल करू का? कॅन्सलच करतो. रोहित बाळा, टूर कॅन्सल करण्याची काहीच गरज नाही. मी अगदी बरी आहे. पण आई, तुझी काळजी वाटते मला, असं म्हणत रोहित तिच्या गळ्यात पडला. त्याचवेळी संपतराव तिथे आले आणि काही न बोलता त्यांनी रोहितला आपल्या कवेत घेतलं. निकिता हे सगळं पाहत होती आणि मनात विचार करू लागली, अरे वा, किती प्रेम लुटलं जातं एकमेकांवर. असा विचार करत ती स्वयंपाकघरात निघून गेली. रोहित टूरवर गेल्यानंतर यामिनीताईंनी 2 बॅगा काढल्या आणि दोघांचे कपडे, काही आवश्यक सामान भरायला सुरुवात केली. निकिताने हे सर्व पाहिलं, पण तिने काही विचारलं नाही. यामिनीताईंनी संपूर्ण तयारी केली आणि त्यानंतर घरातील प्रत्येक खोलीत जाऊन त्या बघत होत्या. त्या 4 भिंतीमध्ये त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं होतं. सुख, दुःख, हसू सगळे तिथेच अनुभवलं होतं. आज त्या घराला सोडताना प्रत्येक खोलीत प्रवेश करताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संपूर्ण आयुष्य काही क्षणात डोळ्यासमोर तरळलं. त्यानंतर निकिताला न भेटता, कोणताही संवाद न साधता जेव्हा ती अंघोळीला गेली तेव्हा ते दोघे घराबाहेर पडले. घराकडे शेवटची नजर टाकून त्यांनी नमस्कार केला. यामिनीताई अजूनही घराकडे पाहत होत्या. तेव्हा संपतरावांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हणाले, यामिनी, आता निघूया. या घराचा तुझा मोह, माया आता सोडायला हवा. आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे. चल. एवढे बोलून त्यांनी त्यांचा हात हलकेच धरला आणि दोघे वृद्धाश्रमाच्या दिशेने निघाले. वृद्धाश्रमात पोचतात तिथल्या लोकांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत केले. सगळे त्यांच्याजवळ आले. आपापली ओळख करून दिली. त्यांचे नाव आणि व्यवसाय विचारले. पण या ठिकाणी का आलात किंवा कसे आलात असा त्रासदायक प्रश्न मात्र कोणीही विचारला नाही. कुणी त्यांच्या जुन्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला नाही. यामिनीताई आणि संपतराव तिथल्या वृद्धांशी संवाद साधत होते. त्यांच्यातील एक वृद्ध, अशोकराव, हसत म्हणाले, संपतराव, आम्ही इथे एकमेकांबरोबर खूप प्रेमाने, आपुलकीने राहतो. सकाळ कधी संध्याकाळ होते हेही कळत नाही. त्यांचं बोलणं ऐकून यामिनीताई आणि संपतराव यांनाच खूप समाधान वाटले. मात्र घराची आठवण होणे स्वाभाविकच होते. जेव्हा ते आपल्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी पाहिले की खोली खूप स्वच्छ आणि नीटनेटकी होती. रोजच्या गरजेच्या वस्तू अगदी व्यवस्थित ठेवल्या होत्या. हे सर्व पाहून यामिनीताईंच्या मनाला किंचित स्थैर्य वाटले. दुसरीकडे जेव्हा निकिता आंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिने पाहिले की सासू सासरे दोघेही घरात नव्हते. त्यांच्या बॅगा देखील नव्हत्या. तेव्हा निकिताच्या हृदयाचा ठोका चुकला. ती अस्वस्थ झाली आणि मनात विचारांचे काहूर उठले. रोहितला मी काय सांगणार? मग ती स्वतःला समजावत विचार करू लागली, मी तर त्यांना घर सोडायला सांगितले नव्हते. ते स्वतःहून गेले. यात माझी काय चूक आहे? दुसऱ्या दिवसापासून वृद्धाश्रमात यामिनीताई आणि संपतराव यांची जीवनशैलीच बदलली. सकाळी सगळ्या वृद्धांसोबत योगासनं, प्राणायाम करत होते. चालायला जात होते. सगळेजण एकत्र नाश्ता करत होते. एकमेकांचे सुखदुःख वाटून घेत होते. भूतकाळाच्या दुःखाला मागे टाकून वर्तमानातील आनंद स्वीकारत होते. दुपारचे जेवण, नंतर विश्रांती, संध्याकाळी आनंदाने बागकाम, कोणी झाडांना पाणी घालत तर कोणी कट्ट्यावर बसून हसत गप्पा मारत होते. हेच त्यांचं रोजचं रुटीन झालं होतं. 5 दिवसांनी रोहित घरी परतला. नेहमीप्रमाणे तो घरात शिरताच आईला हाक मारू लागला आणि तो आईवडिलांच्या खोलीत गेला. पण तिथे ते नव्हते. तो एकदम चकित झाला. त्वरित निकिताकडे वळून त्याने विचारले,
निकिता, रात्रीचे 12 वाजलेत. आई बाबा कुठे आहेत? घरात कुठेच दिसत नाहीत. सगळं व्यवस्थित आहे ना? त्यावर निकिता रडू लागली आणि अश्रू ढाळत म्हणाली, मला काही माहिती नाही ते कुठे गेले आहेत. काय? तू हे काय बोलत आहेस? कुठे गेले म्हणजे काय? मला खरं माहिती नाही, पण ज्या दिवशी तुम्ही गेलात त्याच दिवशी ते दोघे घर सोडून गेलेत. तू त्यांना थांबवलं नाहीस का? आता समजलं त्या दिवशी आई आणि बाबा एवढे उदास का होते. रोहितने निकिताला पुन्हा विचारलं. निकिता, काय झालं होतं? खरं खरं सांग. काय घडलं होतं? काही नाही. मी त्यांना जायला थोडीच सांगितलं होतं. ते स्वतःच्या इच्छेने घर सोडून गेले. रोहितच्या हातातला पाण्याचा ग्लास धडधडत खाली पडला. तो रागाने ओरडला. तुझं मन भरलं ना? तुझ्या मनाला बरं वाटलं असेल ना? तुला हेच हवं होतं. तुझ्यामुळे आज माझ्या आईवडिलांनी हे घर सोडलं. तुला माहिती आहे का, ज्या घरात तू उभी आहेस ते माझ्या बाबांच्या कष्टाने उभं राहिलेलं आहे. माझ्या आईच्या संस्काराने ते घर उभं आहे. तिच्या त्यागाने हे घर उभं राहिलं आणि तू त्यांना या घरातून जाण्यास भाग पाडलंस. रोहित अजून काही बोलणार होता तेव्हाच निकिताला अचानक मळमळू लागलं. तिला चक्कर येऊ लागली. हे पाहून रोहितने तिला सावरलं आणि पटकन बाथरूममध्ये नेलं. मग त्याने तिला हळूवार अंथरुणावर झोपवलं. हे पाहून रोहित घाबरला. त्याने त्वरित डॉक्टरांना फोन केला. काही वेळात त्याला बातमी मिळाली की निकिता आई होणार आहे. रोहित काही बोलू शकलाच नाही. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला निकिताची काळजी घ्यावी लागणार होती, कारण ती प्रेग्नेंट होती. त्या रात्री तो अंथरुणावर तळमळत राहिला. रात्रभर त्याला झोप लागली नाही. सकाळ कधी होईल आणि तो त्याच्या आईवडिलांना शोधायला जाईल याची तो वाट पाहू लागला. त्या दरम्यान संपतराव आणि यामिनीताईंनी घर सोडल्याची बातमी आगीसारखी सगळीकडे पसरली. ही बातमी निकिताच्या माहेरी पोचली. तिच्या आईवडिलांना तिच्या वागण्याने जबरदस्त धक्का बसला. ते संतापले, दुखावले गेले होते. शेवटी तिच्या वडिलांचा फोन आला. हॅलो निकिता, तू हे काय केलंस ग? मला तुझ्याकडून असली अपेक्षा नव्हती. तिच्या आईने फोन हातात घेतला आणि तिने कडवट शब्दात सुनावलं. तुला आता लाजही वाटेन अशी झाली आहेस का ग? तुझा तिरस्कार वाटतोय आम्हा दोघांनाही. आम्ही असे संस्कार केले होते का तुझ्यावर? तुझ्या मनात इतकं विष कुठून आलं ग की तू स्वतःचंच कुटुंब तोडून टाकलंस? हे बोलून तिच्या आईने फोन कट केला. निकिता रडण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती. सकाळ होताच रोहितने सगळ्या नातेवाईकांना फोन करून आई वडिलांबद्दल विचारलं. ते आहेत का म्हणून विचारलं, पण कुठूनही काहीच माहिती मिळाली नाही. मग मात्र तो शहरातल्या वेगवेगळ्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन चौकशी करू लागला की आईवडील तिथे तरी असतील. म्हणून 2-3 वृद्धाश्रम पाहिल्यानंतर तो आभाळमाया वृद्धाश्रमात पोचला. तिथे परवानगी घेतल्यानंतर तो त्या बागेत गेला जिथे त्याच्या आई बाबा एकमेकांशी गप्पा मारत होते. संपतराव आणि यामिनीताईंना पाहून रोहित धावत त्यांच्या जवळ गेला आणि आईला मिठी मारून हमसून हमसून रडू लागला. रडतच तो म्हणाला, आई बाबा घरी चला. हे तुम्ही काय केलं? हे घर तुमचं आहे. बाबा आणि मी सुद्धा तुमचाच आहे. तुम्ही मला सोडून इथे कसे राहू शकता? यामिनीताई आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत शांत स्वरात म्हणाल्या, नाही रे रोहित, आम्ही तुला कुठे सोडले? तू तर नेहमीच आमच्या हृदयात आहे. तुझ्याशिवाय या जगात आमचं कोण आहे? संपतराव त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, रोहित, आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही इथे आहोत आणि आम्ही दोघे इथे खूप आनंदी आहोत. इथे कोणताही त्रास आम्हाला होत नाही, दुःख होत नाही. आणि तिकडे निकितासुद्धा खूप खुश असेल. तीही आरामात राहू शकेल, कारण तिला आमचं तिथे राहणं पटत नाही. रोहितचा संयम तुटला. तो ठाम स्वरात म्हणाला, नाही बाबा, मला काहीच ऐकायचं नाही. तुम्हाला माझ्यासोबत आत्ताच्या आता घरी यावं लागेल. संपतरावांनी सुस्कारा टाकला आणि शांतपणे उत्तर दिलं, रोहित बाळा, आता आम्ही परत येणार नाही. तू घरी जा, पण अधूनमधून आम्हाला भेटायला येत राहा आणि आनंदात राहा. निकितालाही खुश ठेव. कदाचित हेच आमच्या नशिबात लिहिलं होतं. देवाची हीच इच्छा असेल. रोहितने खूप विनवण्या केल्या, हट्ट केला, पण संपतरावांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत गंभीर आवाजात सांगितलं, रोहित बाळा, मी तुझ्या आईचा सुनबाईकडून दिवस रात्र होत असलेला अपमान पाहू शकत नाही. तिने खूप प्रयत्न केला सगळं सुरळीत होईल म्हणून, पण ती हरली. हे सांगताना संपतरावांच्या डोळ्यात अश्रू आले होते. रोहित हतबल झाला. उदास मनाने, रिकाम्या हाताने तो घरी परतला. त्याला निकिताचा खूप राग येत होता, पण ती गर्भवती असल्याने तो तिला काहीच बोलू शकत नव्हता. तो तिच्यावर मनापासून प्रेम करायचा, पण तिच्या वागण्याने
त्याच्या मनाला मोठा धक्का बसला होता. आता तिच्याबद्दल त्याच्या मनात ना तो आधीचा मान उरला होता ना तेवढं प्रेम उरलं होतं. हळूहळू वेळ असा सरकत गेला. रोहित वारंवार वृद्धाश्रमात जाऊन आईवडिलांना भेटू लागला. प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन जायचा. त्याच दरम्यान निकिताची तब्येत खूप बिघडू लागली. गर्भावस्थेमुळे तिला विशेष काळजीची गरज होती. आता घरात कोणाचं तरी असणं गरजेचं झालं होतं. पण त्याचवेळी रोहितलाही सतत कामानिमित्त शहराबाहेर दौऱ्यावर जावं लागत होतं. एके दिवशी निकिताने तिच्या आईला फोन केला. आई, डॉक्टरने सांगितलं आहे की मला जास्त आराम करण्याची गरज आहे. नाही निकिता, तुझी वहिनी देखील गर्भवती आहे. मी तिला सोडून कशी येऊ शकते? यावेळी तिच्यासोबत राहणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. मी जर तुझ्याजवळ आले तर त्याचा अर्थ होईल की मी तू केलेल्या एवढ्या चुकांनंतरही तुझी साथ देत आहे. तू तुझ्या सासूबाईंना परत का बोलावत नाहीस? आता समजलं का तुला वृद्ध लोकांची साथ किती महत्त्वाची असते? कदाचित तू त्यांच्याशी चांगली वागली असती तर आज तुला मला अशा पद्धतीने बोलवावं लागलं नसतं. स्वतःच्या आईच्या शब्दाने निकिताच्या मनावर परिणाम झाला आणि ती सुन्न झाली. त्या किती चांगल्या होत्या हे मला माहिती आहे, पण तू मात्र रोहितचं मनही दुखावलं आणि त्याला त्याच्या आईवडिलांपासूनही दूर केलंस. जर तुला खरंच पश्चाताप होत असेल ना तर जाऊन तुझ्या सासू सासऱ्यांची माफी माग आणि त्यांना परत घरी घेऊन ये. मी जर तुझ्याजवळ आले तर त्याचा अर्थ होईल की मी माझ्या मुलीसाठी माझ्या सुनेला एकटीला सोडलं. आई, निकिता अजून काही बोलणार तोच तिच्या आईने फोन कट करून टाकला. आईचं अशा प्रकारचं उत्तर ऐकून निकिताच्या डोळ्यात पाणी आलं. तिला कधीच अशी अपेक्षा नव्हती. आज तिला यामिनी त्यांची खूप आठवण येत होती. त्यांनी किती काळजी घेतली होती तिची. आता मात्र तिला जाणवू लागलं की घरात वृद्ध व्यक्ती असणं किती गरजेचं आहे. त्याच दरम्यान संपतराव आणि यामिनीताई वृद्धाश्रमातील त्यांच्या नवीन मित्रांसोबत आनंदात होते. हळूहळू त्यांना घराची आठवण कमी होत होती. संध्याकाळी रोहित कामावरून घरी आला. त्याने निकिताला विचारलं, तुझ्या आईला फोन केला होतास का? केव्हा येत आहेत त्या? निकिताचा चेहरा पडलेला पाहून रोहित म्हणाला, काय झालं? तू बोलत का नाहीस? रोहित, वहिनी गर्भवती आहे, त्यामुळे आई इकडे येऊ शकत नाही. तीच म्हणत आहे की अशा अवस्थेत तिला वहिनीच्या जवळ असणं गरजेचं आहे. आणि अजून काय म्हणाल्या त्या? आई म्हणाली की तुझ्या आईची म्हणजे सासूबाईंची माफी मागून त्यांना घरी परत घेऊन ये. जी चूक मी केली आहे ती सुधार. रोहित कटू हसला. अरे वा, आज माझ्या आईची गरज पडली का तुला? तुझ्या स्वार्थासाठीच ना निकिता? आणि तुझा स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर मग काय करणार? पुन्हा तिला घर सोडायला भाग पडणार का? रोहित, प्लीज मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण आता मला पश्चाताप होत आहे. पण निकिता, कोणत्या तोंडाने मी आईबाबांना घ्यायला जाऊ? कसं सांगू की तू आई होणार आहेस आणि आम्हाला तुमची गरज आहे? मला आता हे जमणार नाही. निकिता, मी स्वप्न पाहिले होते की आपलं छोटंसं कुटुंब असेल, पण तुझ्या या अशा वागण्यामुळे हे होऊ शकलं नाही. रोहित शांत बसला, विचार करत राहिला. उद्या सकाळी तो वृद्धाश्रमात जाऊन आईवडिलांना भेटणार होता. रोहितला आता समजत नव्हतं की तो आईला हे सगळं कसं सांगणार. तो पटकन उठला आणि निकिताला म्हणाला, चल गाडीत जाऊन बस. निकिता काही न बोलता गुपचूप कारमध्ये जाऊन बसली. दोघेही निशब्द होते. गाडी वेगाने रस्त्यावर धावत होती. थोड्याच वेळात वृद्धाश्रमासमोर गाडी थांबली. रोहित सरळ आत जाण्यास निघाला. जाताना तो निकिताला म्हणाला, तू हळूहळू ये रिसेप्शनवर. पोहोचताच त्याने विचारलं, मॅडम, माझ्या आईबाबांना बोलवा. ती म्हणाली, रोहित, ते पहा, त्या झाडाखाली सर्वांसोबत बसले आहेत. तुम्ही तिथेच जा आणि भेटा. ते दोघेही झाडाकडे निघाले. दुरूनच मोठ्या हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. रोहित म्हणाला, निकिता, ऐकतेस का? आईबाबांच्या हसण्याचा आवाज. आपण घरी असताना कधीच त्यांना इतके मनमोकळेपणाने हसताना पाहिलं नाही. कायम तणावग्रस्तच दिसले. त्यांच्या आयुष्यातला हा आनंद मी हिरावून घेऊ शकत नाही. मला माहिती आहे, जर मी त्यांना तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं तर ते घरी परत येतील आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी. पण मी स्वार्थी होऊन त्यांना इथल्या समाधानापासून दूर नेऊ शकत नाही. तुला आधीच याचा विचार करायला हवा होता. रोहितचं बोलणं ऐकून निकिता निशब्द झाली. पण वेळ निघून गेली होती. आता काही सुधारता येणार नव्हतं. इतक्यात संपतराव आणि यामिनीताईंची नजर त्यांच्यावर पडली. ते पटकन उठले.
निकिताला अशा अवस्थेत पाहून यामिनीताईंनी आनंदाने विचारले, निकिता, तू पण आलीस का गं? कशी आहेस बाळा? निकिताने वाकून सासू सासऱ्यांच्या पाया पडली. म्हणाली, आई बाबा मला माफ करा. यामिनीताई प्रेमाने म्हणाल्या, निकिता, आम्ही इथे खूप आनंदी आहोत. तुम्ही दोघेही न भांडता आनंदात राहा. जेव्हा वाटेल ना तेव्हा भेटायला या. तू आलीस एवढंच पुरेसं आहे आमच्यासाठी. रोहित आणि निकिता मग परत निघाले. गाडीत बसल्यावर निकिता आपल्या हातांकडे बघत राहिली. तिला तिचे हात रिकामे वाटले. ना आईवडील होते, ना सासू सासरे, ना जीवनसाथी. जेव्हा ती आपले हेच रिकामे हात घेऊन घरी परतली तेव्हा घरही सुन्न वाटू लागलं. जर तिने मनापासून ठरवलं असतं तर आज तिच्या घरातही आनंदाने हसणारे चेहरे असते. पण आता ते तिच्या हातातून निसटून गेलं होतं. तर मित्रांनो, आजकालच्या बऱ्याच तरुण पिढीमध्ये असेच प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यावेळेस त्यांना खरंच गरज वाटते वयोवृद्ध सासू सासऱ्यांची. पण बऱ्याचदा अशी वेळ येते की त्यांच्या हातातून सगळंच निसटून गेलेलं असतं, जसं निकिताच्या बाबतीत झालं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा कशी वाटली? कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.